शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीची 29 जून म्हणजे येत्या रविवारी बैठक होणार आहे। त्याचं निमंत्रण राज ठाकरेंना देखील पाठवण्यात आलंय। या बैठकीला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत। तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील येणार आहेत। तुम्ही देखील उपस्थित राहावं असं निमंत्रण आम्ही देत आहोत असं राज ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात समितीनं लिहिलंय। दरम्यान लोकांची दिशाभूल करून लोकांच्या मनात सरकारबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी ठाकरे बंधूंच्या मोर्चावर केली आहे। त्रिभाषा सूत्र हे केंद्राचं शैक्षणिक धोरण आहे। ही त्रिसूत्री स्वीकारण्याची शिफारस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्थापन करण्यात आलेल्या माशेलकर समितीनंच केली होती आणि ती शिफारस राज्य सरकारनं स्वीकारली। त्यावेळी मुख्यमंत्री कोण होते अशा शब्दात शंभूराज देसाईंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। केंद्राची त्रिसूत्री स्वीकारणारेच आता विरोध करत असल्याचा टोलाही देसाईंनी लगावला। केवळ लोकांची दिशाभूल करायची आणि लोकांच्या मनामध्ये आत्ताच्या सरकारबद्दल गैरसमज निर्माण करायचा आणि भाषेमध्ये तेढ निर्माण करायचा। मोर्चा हा 2-4-5 तासाचा असतो आणि निवडणुकाला एकत्र येताना पुढच्या 5 वर्षाचं नियोजन करायचं असते। त्यामुळं निवडणुकीच्या बाबतीत त्यांच्याकडनं अधिकृत भूमिका येऊ द्यात, उबाटाकडनं परंतु उबाटाकडनं पण आणि मनसेकडनं पण जेव्हा त्यांची अधिकृत भूमिका येईल या बाबतीत तेव्हा आम्ही बोलू। त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आणि माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्याच्यासाठी माशेलकर समिती एक नेमली आणि माशेलकर समितीनं त्याच्या बाबतीतला अभ्यास करून सरकारला अहवाल द्यावा। माशेलकर समितीचा अहवाल आला आणि केंद्राची त्रिसूत्री स्वीकारण्याची शिफारस ही माशेलकर समितीनं केली आणि ती शिफारस राज्याच्या मंत्रिमंडळानं स्वीकारली। कोण होतं त्यावेळी मुख्यमंत्री? माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते। म्हणजे जे स्वतः मुख्यमंत्री असताना जी त्रिभाषा सूत्री त्या माशेलकर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तेच म्हणतात आता की आमचा ह्याला विरोध आहे। म्हणजे किती कॉन्ट्रावर्सी आहे।